सर्वप्रथम या एकता मंडळाला एक सूत्रात बांधणारे आणि मागील 9 वर्षापासून सर्वच या चौकात अनेक कार्यक्रम राबवणारे आमचे मित्र स्वर्गीय जगदीश भाऊ बावनकुळे यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि एकता ग्रुप पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आज या भव्य दहीहंडीच्या कार्यक्रमात प्रसंगी इथे उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे भंडाऱ्याचे अध्यक्ष अशोकभाऊ गुंडाने, पंचायत समितीच्या भंडाऱ्याच्या सभापती कल्पनाताई कुर्जेकर, या गावचे सरपंच पुरुषोत्तमजी कांबळे, चंद्रप्रकाशजी दुरुपकर, डॉक्टर दिलीपजी फटिंग, गणेशजी माथोरकर, सचिनजी तिरपुडे, सुभाषजी वाडीबसमे, आमच्या जिल्ह्याच्या महामंत्री कल्पनाताई तिरपुडे, रामचंद्रजी कारामुरे, अमितजी वासानी, डॉक्टर कृष्णारावजी इंदुरकर, डिंपलजी मल्होत्रा, भीमा या क्षेत्राचे पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील, आपल्या भागातील आणि बाजूच्या तालुक्याचे पोलीस इन्स्पेक्टर PSI अरविंदजी जगने, या कार्यक्रमाचे या मंडळाचे अध्यक्ष विकी भाऊ डोईफुडे, रुपेशजी डॉक्टर रुपेशजी दुरुपकर, माझे मित्र आणि भंडारा बँकेचे संचालक माजी नगरसेवक रुबीभाऊ चड्डा, माजी नगरसेवक माननीय सूर्यकांतजी इल्मे, त्या मंचावर उपस्थित विष्णूजी हटवार, इंद्रजी कुर्जेकर, विनोदजी गणगणे, राजेशजी वाघमारे, आशिकजी चुटे, पंकजजी सुखदेवे, गणेशजी माथुरकर, नथुजी बडवाई, यशवंतजी वंजारी, ललितजी बोंद्रे, गणगणेताई बुधेताई आणि इथे उपस्थित मंचावर उपस्थित आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित या भागातील सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनींनो, मित्रांनो, या चौकात मी अनेक वेळा आलेलो आहे आणि या चौकाची ख्याती आहे की सगळ्या जाती धर्म विसरून सगळ्या जाती धर्माचे कोणतेही कार्यक्रम असणार, सर्व धर्म समभाव, सर्व जाती समभाव असा एक संदेश देणारा हा पेट्रोल पंप। आणि इथे मंडई असणार, दहीहंडी असणार, रामनवमी असणार, हनुमान जयंती असणार, बुद्ध पौर्णिमाच्या रॅली असणार किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असणार किंवा अनेक मुस्लिम बांधवांचे अनेक कार्यक्रम असतील, सर्वच कार्यक्रम इथे गुन्ह्या गावंड्याने सगळेजण सगळे जाती धर्म एकत्र येऊन सगळे कार्यक्रम साजरा करतात। आणि त्यामध्येच आज आपला या दहीहंडीचा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो। मागच्या 9 वर्षापासून सातत्याने हे सगळे मुलं मोठ्या जोशाने इथे हा कार्यक्रम आयोजित करतात। मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि असाच कार्यक्रम वर्षानुवर्ष आपण करत राहा ही विनंती करतो। आणि आपण ज्यावेळेस मला वाटतं मी जवळपास सर्वच कार्यक्रमाला इथे आलेलो आहे। हा दहीहंडीचा फक्त डोईफोडेजींचा राहिलेला होता, मग तिथे अनेक दिवसापासून विनंती होती म्हणून मी आज इथे आलो। पण या प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक निश्चितच एक आपल्या भागामध्ये एक वातावरण निर्मिती होते, एक सगळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकत्रित येतात आणि निश्चितच एक चांगलं संघटन तुमचं तयार होतं। इथे अमित भैयानी आणि इतर लोकांनी सांगितलं की इथे या जागेला आणि रुपेशनी सांगितलं की इथे अनेक वेळा परमिशन ते बघू आणि मग नेहमीसाठी आपल्याला ही जागा नुसतं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नाही तर 365 दिवस आपल्या इच्छा लहान मुलांना खेळण्याकरता ही उपलब्ध झाली पाहिजे, याच्याकरता आपण काही ना काही निश्चितच मार्ग काढू। पण एक चांगला या माध्यमातून आपण सर्व एक सामाजिक सलोख्याचा एक चांगला संदेश या माध्यमातून संपूर्ण भंडारा जिल्ह्याला देत असतात। या चौकात अनेक विविध जाती धर्माचे कार्यक्रम तर होतच असतात, पण भंडारा जिल्ह्यात कोणताही नेता जर पहिला आला कोणताही पद घेऊन, ते मंत्री असणार, मुख्यमंत्री असणार किंवा कोणीही असणार, पालकमंत्री असणार किंवा विधान परिषदवर आला, आमदार झाला, तर सर्वात पहिले जर तिथं स्वागत कुठे होतं ते या पेट्रोल पंप चौकात होतं। म्हणजे जंगी स्वागत जर कुठे होतं त्या पेट्रोल पंप चौकात होतं। आणि म्हणून निश्चितच भंडारा जिल्ह्याची सुरुवात आपल्या या जिल्ह्यातनं प्रत्येक नेत्याची होत असते आणि एक चांगला स्वागत असणार किंवा सत्कार असणार आपल्या यामध्ये सगळे पक्षाचे लोक एकत्र येऊन करतात आणि म्हणून इथे एक चांगलं वातावरण निर्मिती होत असतं। मी काही जास्त बोलणार नाही,
आणि या भागांमध्ये सगळे सरपंच आहेत, सगळे चांगले काम करणारे आहेत। आजूबाजूच्या तिन्ही चारी गावांमध्ये चांगलं काम करणारे सर्व सरपंच माझ्याकडे नेहमी येत असतात आणि सामाजिक क्षेत्रातील आणि आपल्या भागातील नागरिकांचे कामं घेऊन येत असतात। ते सर्वच कामं करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। ते सर्वच कामं आपण निश्चितच करणार एक एक करून। आणि आता पुढचे करतायत आपल्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या आमच्या तिरपुडेताई, आता जिल्ह्याच्या महामंत्री झाल्या। आता नुकतं आज लिकडे जे आले आहेत, लिकडे आणखी आज घोषणा करणारच आहे। अनेक लोकांना आज इथे पद मिळणारच आहे। तर सगळेच लोक मिळून आपल्या या 4-5 पंचायत समितीमध्ये किंवा या ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकास कामं हे खिचून आणतील ही मी अपेक्षा करतो। आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।